जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा आता मी आंब्यावर आता छत्रपती संभाजीनगर आंदोलनासाठी प्रहार संघटना अपंग निघाला आहे. हे बघा आता आमचे जवळजवळ आता 10-12 गावचे 12 आहेत, नावड्याचे 12-24 आहेत. आता शिरूरमधून काही लोक बसणार आहेत. तर आता मी निघालो. तालुक्याच्या सर्व गाड्या बघा आता इथं एक ठिकाणी आता गोळा झाल्यात बघा. इकडे पुढं आता 2 गाड्या पुढे स्टँडवर सोडल्यात आणि आता हे सगळे आता एकामागे एक सगळ्या गाड्या जाणार आहेत बघा. आता हे आम्ही आता शिरूरमध्ये बघा. आता शिरूरमधून 5 गाड्या पुढं सोडल्यात बघा आता. आणि एस टी महामंडळाच्या काही गाड्या आहेत, ह्या लक्झरी आहेत बघा काही. तर अशा गाड्या बघा निघाल्यात बघा आता. एस टी मंडळाच्या काहीतरी 20 गाड्या आहेत आणि खाजगी बसेस 5 आहेत. अशा 25 गाड्या आहेत बघा आपल्या तालुक्याला. तर असं हे तडे साहेब आता सगळं नियोजन करतात बघा. ते गाड्या म्हणजे संपूर्ण गाड्या व्यवस्थित शिरूरमधून पाठवायचं काम करतात बघा. हे तालुका अध्यक्ष आहेत. तर असं उत्कृष्ट असं नियोजन चालू आहे बघा. आता हे काय आज पंचमी असल्यामुळं जरा थोडं बाया माणसं जरा येण्याला म्हणजे कमी झाली. तर ठीक आहे. आमच्या बघा या पाठीमागं एसट्या उभे आहेत, त्याला झाले. जी गाडी भरली की ती गाडी सोडून देण्यात येते. तर असं या पद्धतीचं नियोजन चालू आहे बघा आता. हे बघा आता हे केंदूरची गाडी भरली बघा आता ही. तर आता ठीक आहे. बरोबर झाली का लोड झाली का गाडी? हा तुम्ही कधी आले? तळेगावचे. नाव काय म्हणले आपलं? 1 मिनिट, नाव काय म्हणले आपलं? आमचं सचिन गावटे. हा गावटे, तळेगावचे ना तुम्ही? हा नमस्कार. नाव काय म्हणले आपलं? ताथवडे निवृत्ती सीताराम. हा तर आपण कुठं केंदूरवरून आलं का? केंद्रावर आलो. हा आणि तुमच्या गाडी फुल लोड झाली का? आमची गाडी फुल झालेली. हा मग आता ही गाडी लोड झाली म्हणलं आता ओके झालं तुमचं काम. हे तळेगावकरांनी 2 गाड्या घेतल्या पण गाड्या कमी आल्यात ना. आमची गाडी लोड झाली. एक आली आता, एक किती मागून आता एक 10 मिनिटात येईल आपल्या. हा धन्यवाद बघा आता. हा धन्यवाद बघा आता. हे आता इथून आता गाड्या सगळ्या लोड होऊन सोडणार आहेत बघा. आणि तळटे साहेब सगळं आता नियोजन करतात. प्रत्येक गाडी लोड झाली की सोडून देतात बघा. हे बघा हे शिरूर सगळ्या गाड्या सगळ्या तिकडे जाणाऱ्या गाड्या आहेत बघा. छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या गाड्या आहेत बघा. आमचे दिव्यांग बांधव बघा काही सगळ्या. नमस्ते सोनवणे साहेब. नमस्ते नमस्ते. या 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 आमचे सोनवणे आहेत बघा. शिरूर अध्यक्ष आहेत बघा. शिरूर शहरचे अध्यक्ष. हे बघा आता शिरूरमधनं गाडी आता निघाली बघा आता संभाजीनगर. आता डायरेक्ट संभाजीनगर प्रहार संघटना आज मेळावा आहे. माझ्या मेळाव्यासाठी आज संपूर्ण दिव्यांग लोक शिवून आता निघाली बघा.
महाविद्यालयाच्या गाड्या शोधता येतात आणि गाडी सोडली जाते. आतापर्यंत जवळजवळ 10 गाड्या सोडल्यात. 12वी गाडी पाठीमागून गाड्या लोड करून ती गाडी पुढं सोडतात बघा. तर आता असं या प्रकारचे बघा हे बघा नगरचा अहमदनगर उड्डाण मार्ग करतोय बघा. तास लागल छत्रपती संभाजीनगरला जायला. पास केला बघा आता बघा औरंगाबाद 110 पुढं गाडी चाललेली. जवळ आले बघा आता आणि संपूर्ण आता या गाड्या बघा बघा इथं सगळ्या प्रहारच्या गाड्या आहेत बघा. सगळ्या गाड्यांची लाईन लागली बघा. सगळ्या प्रहार हे बघा इथे आशीर्वाद लॉन्स. इथं बघा सगळ्यांची जेवणाची सोय केली. पण जेवणाची सोय केली आहे बघा. पण इथं कमीत कमी 200 लक्झरी आहेत बघा. 200 लक्झरी आहेत आणि सीमा मंडळाच्या गाड्या त्या मोजताच यायच्या नाही. आणि लहान मोठ्या गाड्या तर भरपूर गाड्या आहेत. त्यामुळं इथं जेवणाचं लईच अवघड आहे. कारण महाराष्ट्राचं इथं पब्लिक आलेले आहे. तर ह्या हॉटेलला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पण काय अवघड आहे इथं जेवणाचं म्हणजे नंबर लागणं इकडं बघा. ह्या लक्झऱ्या सगळ्या ह्या आल्या तर बघा. ह्या लक्झऱ्या पण मोजता यायच्या नाही. आणि ह्या बारक्या गाड्या तर ज्या हजारावर गाड्या आहेत. हजारावर सगळ्याच गाड्या मोठ्या गाड्या हजाराच्या पुढे आहेत. आणि बारक्या गाड्या तर नुसत्या म्हणजे एक मार्ग कोणता फक्त पुण्यामार्ग येणाऱ्या गाड्या एवढे. तर तिकडं मराठवाडा ह्या साईडच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या गाड्याचा तो काय ते अंदाज नाही. तो त्या साईडलाच लावलेले आहेत. इकडे ह्या साईडच्या इकडे बघा एका मार्गाचं. तर हे असं बघा हे प्रहार संघटनेचं भलं मोठं बघा. हे एकदम जगव्यापी आंदोलन दिसते बघा. हे गिनीज बुकात याची नोंद व्हायला बसली या आंदोलनाची. कारण हे अंतच नाही. पब्लिकचा अंत नाही, माणसाचा अंत नाही, काही नाही बघा. या सगळ्या लक्झऱ्या आहेत बघा. या सगळ्या मुंबईपासून आल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या लक्झऱ्या आहेत. हे भरपूर गाड्या आहेत बघा. या गाड्यांचा अंतच नाही. ह्या गाड्या लक्झऱ्या किती आहेत, एस टी किती येत नाही का? ह्या आपल्या भागाच्या आहेत नाही का? हां हे गाडी आहे. पण ह्या गाडी आता काढायची कशी हा प्रश्न आहे. 5814 MH40Y ही शिरूर डेपोची गाडी आहे बघा. ही आम्हाला बघा या गाड्या सगळ्या प्रहारच्या गाड्या सगळ्या लक्झऱ्या संपूर्ण बघा. संघटनेच्या गाड्या आहेत बघा. सगळ्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या मार्गावर लक्झऱ्या आहेत बघा.
लक्झऱ्या पण आहेत, सगळ्या लक्झरी कमीत कमी ह्या लक्झऱ्या मोठा जणांना एवढ्या लक्झऱ्या आणि बारक्या गाड्या तर त्या तर कमीत कमी त्या 10-5 हजारावर असतील एवढ्या गाड्या. महामंडळात सुद्धा गाड्या आहेत. आता आमच्या 20-30 महामंडळाच्या बस आहेत बघा आणि खाजगी लक्झऱ्या 5-25 गाड्या आल्या शिरूर तालुक्यात. शिरूर तालुक्यात 25 गाड्या आहेत. इथं सगळ्या गाड्या इथं पार्किंग झालं बघा. 4 ठिकाणी पार्किंग आहे. तर इथं एकदम पार्किंग फुल झालं आहे. ही गाडी आम्ही इथं लावली बघा. गाडी जास्त दाबून लावली आणि हॉटेल पांचालच्या पुलाखाली तिथं सगळं पार्किंगची व्यवस्था आहे. तर या रोडलाच गाड्या सगळ्या गाड्या इतक्या आहेत प्रमाणात की त्याचं गाड्या लावायलाच जागा आहे. बघा सगळं त्या पुलापाशी काय हे बा इथं सगळ्या अगदी सगळीकडे जिकडे बघा तिकडे सगळ्या गाड्या आहेत बघा. तर आता हे म्हणजे नेमकं आता तिकडे त्या मोर्चाकडे जायचं म्हणजे नंतर इथं सुद्धा त्या रिक्षांना इतकी गर्दी आहे आतमध्ये जायला. तर एक सीटचं 20 रुपये असा त्यांचा रेट आहे बघा. या गाड्या सगळ्या गाड्या आहेत बघा. गाड्यामध्ये जवळजवळ ह्या मोठा जाणार एवढ्या गाड्या आहेत. सगळ्या बसेस आहेत लक्झरी बस. ST महामंडळ हे बारीक गाड्या सगळ्या आणि असली 3-4 ठिकाणी आहेत असे पार्किंगचे. मोर्चाच्या ठिकाणी जाणं लयच अवघड आहे. आता प्रश्न पडला आहे आता. पण ते रिक्षा सुद्धा अपुरे आहेत ना जायचं म्हणल्यावर. ते काहीची काही 50 रुपये सीट 20 रुपये सीट 1 किलोमीटरचं घ्यायचं. ते पण 1 तास लागतं जायला इतकं ट्रॅफिक जाम आहे. तर असं आहे स्टोरी. तर आता हे पब्लिकच आपट आले संपूर्ण महाराष्ट्रातून आले बघा. पार सांगली सातारा कोल्हापूर सगळ्या याच्यातून पब्लिक आले बघा. नाशिक धुळे दोंडाईचा इकडं 40गाव हे चारही रोडच्या मार्गाचे सगळे शिरूर डेपोच्या सगळ्या गाड्या इथं लागल्यात बघा. आणि हे आम्ही आलेली माणसं आहेत. एक तर पाऊस चालू झाला आहे आणि मोर्चाला तर भरपूर गर्दी आहे आणि एवढी माणसं जाण्याचं लयच अवघड काम आहे तिकडं मोर्चाला नेणं. तर पण आता हे काय नियोजन करतात काय पण. आणि ते आता रिक्षावाली पण तिथं 10 रुपये तिथं 50 रुपये म्हणतात जायचं आणि 1 किलोमीटर सोडायचं. तर ते अवघड काम झाले. पण 50 रुपये देऊन ते जायचं जाता येत नाही. तर ते अवघड झालं. गर्दी दिली भरपूर आहे आतमध्ये. तुम्ही कुठून आले तुम्ही? खटाव तालुका खटाव. किती गाड्या आल्या तुमच्या? आमच्या 40-50 गाडी आली का? ST लक्झरी आली की ST आहे? सगळ्या लक्झरी आहेत. सगळ्या लक्झरी तुमच्या इथं खटावरून आले तुम्ही? लांबून लोक आले इकडे पार कोल्हापूर सांगली सातारा लांबून लोक आल्यात. तुम्ही कुठून आला? हा वाघाळे गणेगावचे शिरूर मधले. किती लोक आले तुमच्या गावची? 30 माणसं आल्यात. माणसं भरपूर आल्यात. पण इथं म्हणजे जास्त पब्लिक झालं. गाड्या ज्या जरा पब्लिक ज्या झाल्या त्यामुळे हातमध्ये मोर्चाला तर काही जाताच येत नाही. पण चला इथं आल्यात तरी लोकांना म्हणजे बरं झालं. नाव काय म्हणले आपलं? मी येवला इथून आलो. नाशिक जिल्हा येवला. नाशिक जिल्हा. किती गाड्या आल्या तुमच्या? आमच्या नाशिक जिल्ह्यात बऱ्याच गाड्या पण नाशिक गाड्या बऱ्याच. 4 गाड्या येवल्यातून 4 गाड्या आल्या. माझा यायचा उद्देश असा की मी अपंग आहे गेले 37 वर्ष. तेव्हापासून मी काही लढा चालू आहे. काम ड्युटी चालू आहे. पण 2006-07ला मी कागदपत्र फिरवले. त्यावेळेस मला लय अडचण आली. प्रत्येक गोष्टीत अडचण यायची. मी अपेक्षा सोडून दिली. म्हणलं एक कार्ड नको काहीच नको. एक व्यक्ती होते त्यांनी STवर सवलत मिळून दिली.
वडील तुम्ही कार्ड नाही काढलं का? UID काढलं ना, पण 2018-19 ला काढलं. कारण की ते का काढलं? आमचे युवा नेते सचिन वायर यांच्या संघामध्ये यांनी मला संघ घेऊन नाशिक पाठवून सर्व कागदपत्र व्यवस्थित फिरून आणि त्यांनी माझा संजय गांधी निराधारचा पगार चालू करून दिला. हो. किती टक्के मिळालं तुम्हाला? मला 40% मिळाला. 40% मिळाला. तो पगार चालू करून दिला आणि 2019 पासून त्यांनी मला जो ग्रामपंचायतीचा निधी राहतो उर्वरित 5%, तो दरवर्षी कोरोना काळात बी त्यांनी प्रत्येक देत गेले, दरवर्षी पण देत राहते, अजून बी चालू आहे ना. बरं, बऱ्याचशा योजना आहेत, दिव्यांगाच्या योजना बऱ्याचशा आहेत, त्याचा फायदा दिला नाही. आमचे नेते आहे ना सचिन आहेत, त्यांनी आहेत ना असेच नेते मंडळी असे लोक सरपंच करून दिलेला आहे गावात. लोक नियुक्त उमेदवारीला कोणीच विरोध उभा राहत नाही. धन्यवाद. हे बघा, हे आमचे तालुका अध्यक्ष बघा, ते बरोबर. हे आमचे तालुक्याचे नेते आहेत बघा, दिव्यांग यांचे. तर हे संपूर्ण नियोजन केले बघा त्यांनी आज. तर आपण साधारण किती गाड्या आपण तालुक्यातून आणल्या? जर आमच्या शिरूर तालुक्यातून महेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 14 बस आहेत, ST बस शिरूर आगारामधून आणि 4 ट्रॅव्हल बस आहेत, लक्झरी बस. म्हणजे अशा 23 बस आणल्या म्हणायचं. 23 बस आल्या शिरूरमधून एकट्या. आणि याचं सगळं नियोजन तुम्ही आणि निंबाळकर केलेले नियोजन शिरूर तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यातून. पण आता आपण इथं आलोय, पण आता बघा नाही, आता हे पाऊस चालू झालाय, तर आता हे म्हणजे येऊन इतक्या लांब येऊन आपलं म्हणजे सगळं हे झालंय. आणि इथं दुसरी गोष्ट म्हणजे जाण्याचा मार्ग इथं रिक्षा आहे, पण नडून पैसे घ्यायचं आणि ते पण 1 किलोमीटर पुढे सोडत नाहीत. आणि एवढं लांब आलोय त्यासाठीच अप्रोच मोर्चा सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. पण आता त्याला विलच नाही, आपला पाऊस चालू झालाय, म्हातारी माणसं आम्ही सामील होणार थोड्या पाऊस उघाड्यानंतर. पाऊस उघडल्यानंतर सामील होण्यात त्याच्यातच आलोय म्हणायला. पण आता ते 2-2.5 किलोमीटर आलो ना आपण. 2-2.5 किलोमीटर आलोय. दिव्यांगांच्या हक्काच्या मागण्या आहेत. हे बरोबर आहे, पण आता हे फक्त पावसाने थोडी एवढी समजा तिथं जाता येईल, पण ते पाऊस थोडा उघडला पाहिजे. आणि यात म्हणजे इथं अशी अवस्था आहे की इथं सगळ्या गाड्या इथं पार्किंग असल्यामुळं हे पुण्या साईडच्या गाड्यांचं पार्किंग येते, सगळ्या गाड्या इथे. आणि संपूर्ण लोकांना इथं चहा नाही, पाणी नाही, आणि म्हणजे व्यवस्था म्हणजे हॉटेलच नाही इथं जवळपास. पब्लिक इतके आहे की ते हॉटेलच लॉन्सच म्हणजे बंद झालं. ते म्हणजे इतकं पब्लिक आहे. त्यांनी पण कालपासून लोक येतात, कालपासून लोक येतात आणि उद्यापर्यंत लोक येणार आहेत. त्यामुळे एवढ्या पब्लिकला आता पब्लिक कमीत कमी 4-5 लाखोच्या संख्येने पब्लिक आहे की नाही? पब्लिक कारण एक गाडी म्हणजे 40 अशा जर 10,000 गाड्या म्हणजे 10-40 म्हणजे 5-6 लाखाच्या पुढे पब्लिक नुसतं गाड्यांचं आहे. त्यामुळे भव्य दिव्य समोर दिसतंय. आणि ते म्हणजे तिथं झाडच बाहेर आता लोकांना दिसतंय ना हे पब्लिक आणि गाड्या. तरी पण लोक जाणार, त्यामध्ये सहभागी होणार. सहभागी होणार म्हणायला. धन्यवाद. आमचे शिरूरचे कार्यकर्ते बघा, झेंडा बिंडा घेऊन अगदी सगळं चाललंय बघा. बोला बोला बोला. हे बघा आमचे शिरूरचे बघा, एकच भिडू, एकच भिडू, एकच भिडू. वा वा वा, सुंदर मोर्चाचा. चला चला. एकच भिडू, बच्चू कडू, एकच भिडू. हे बघा इथं भरपूर प्रमाणात गर्दी आहे बघा इथं. आणि आता आम्ही आलो इथं बघा, कोणता क्रांती चौकात आलोय, पण आता इथं गर्दी इतकी भरपूर आहे. छत्रपती संभाजीनगर नगर आहे बघा हे, आणि क्रांती चौक या चौकात आम्ही इथं आलोय बघा आता. पण इथं गर्दी भरपूर आहे. इथं काय म्हणजे हेच ना, हे आमचे जोडीदार आहेत बघा, हे नाव घ्यायचे करटे साहेब. हा छत्रपती शिवाजी महाराज चौक बघा. बघा हा क्रांती चौक बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा. हे संभाजीनगर कंसात औरंगाबाद. हे बघा इथं सभा झाली बघा. चला पुढे तुम्ही.
हां हे बघा हे आमचे कार्यकर्ते आहेत बघा हे आता इथं आलो आहे बघा आता आम्ही हे बघा आज प्रहार क्रांती मोर्चासाठी बघा ही शिरूरवरून मंडळी महिला मंडळी आलेत बघा तर आपण त्यांना विचारू मॅडम आपलं नाव काय म्हणले रमेश आहेर हा आपलं नाव काय राजश्री उपाध्ये आपलं नाव संगीता रोहिदास इसवे तर बघा ही सगळी शिरूर मंडळी आली आहेत बघा तुमचं नाव काय स्वाती महेंद्र निंबाळकर नवरे हा बघा हा बोला कांता माचवे माचवे हा तुम्ही कुठून आला सगळे शिरूरचे गाव हे बघा या बच्चू भाऊला साथ देण्यासाठी बघा या महिला वर्ग सुद्धा इथं शिरूर उपस्थित झालेत बघा खरं त्यांचं कौतुक करायला पाहिजे एवढ्या पावसात एवढ्या वयस्कर माणसं बघा इथपर्यंत चालत आली आणि त्यांनी बघा या बघा या सुद्धा एक अपंग दिव्यांग व्यक्ती आहेत बघा आणि यांचं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे ग्रॅज्युएट म्हणजे काय सोपी गोष्ट नाही एवढं मोठी पोस्ट यांची नाव काय म्हणले आपलं प्रतीक्षा बापू हा गाव कोणतं कुठलं आपलं आरणगाव शिरूरचे आहेत बघा ह्या सुद्धा बघा इथं उपस्थित राहतात बघा म्हणजे बच्चे भाऊला साथ देण्यासाठी हे प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे प्रहार संघटना आहे दिव्यांगासाठी सगळे उपस्थित आहेत बघा ही सगळी इतिहास आहे चौकात हे बघा हे ड्रोनवर चाललंय बघा हे ड्रोनवर चाललंय चला आता कारण 5 वाजायला वेळ आली आमचं 5चा टायमिंग नाही येतं कारण गर्दी इतकी आहे तर हे म्हणजे लय अवघड प्रश्न आहे इथून तिथपर्यंत जाणं गाडीपर्यंत जाण्यासुद्धा कारण इतकी सगळी अशी कुटुंब गर्दी सगळे कुटुंब बसेस हे सगळं असं नियोजन बघायचं हे पहा प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहारचा आक्रोश मोर्चा आहे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून लाखो प्रहार सेवक इथे जमा झालेले आहेत हा क्रांती चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं आणि हे आमचं निशाण आहे प्रहारचं एकच व्हिडिओ बच्चू कडू चला आता बस हे बघा ह्या गाडीत आम्ही बघा आंदोलनासाठी छत्रपती संभाजी महाराज इथं आज क्रांती चौकात आज आम्ही आलो बघा ही एस टी महामंडळ शिरूर डेपोची गाडी आहे बघा आणि शिरूर डेपोमध्ये आम्हाला ही गाडी आज इथं आवडली आणि परत आता माघारी घेऊन जाणार आहे तर हे ड्रायव्हर साहेब आहेत बघा हे पाठीमाग नाव काय म्हणले आपलं दिलीप फुंदे काय म्हणले मोठे दिलीप फुंदे हे दिलीप फुंदे हां तर हे बघा हे एस टी ड्रायव्हर बघा शिरूर डेपोचेच का तुम्ही शिरूर डेपोचे बघा हे तर यांनी अगदी आम्ही अपंग असल्या कारण यांनी गाडी पण एकदम व्यवस्थित गाडी आणली बघा आणि आता मला व्यवस्थित सुद्धा ते मार्गक्रम त्यांनी केलेले तर खरं त्यांचं अभिनंदन मानलं पाहिजे कारण वयस्कर माणसं आहेत अपंग माणसं आहेत यांना कुठल्याही काही प्रकारची इजा होऊन दिली नाही सावकाश व्यवस्थित गाडी त्यांनी आणली संपूर्ण प्रवाशांची त्यांनी उत्तम सेवा केली तर खरंच अशी महामंडळाची लोक चांगले कामगार असतात बघा तर धन्यवाद साहेब